सगळ्यांना जायची घाई झाली वाटते. सगळ्यांना जायची घाई झाली आहे का? बोलू की जाऊ? नाही नाही, तुम्हाला जर घाई झाली असेल आणि माझे भाऊ लोक जर उपाशी राहणार असेल तर जाते. असं काही आहे का? त्यांना सांगायचं 8 मार्चचा महिला दिन आम्ही साजरा केलेला नाही, तो आज 10 मार्च तुम्ही 8 मार्च समजावा, नाही आम्हाला थोडीशी सवलत द्यायची. बरोबर आहे का? 8 मार्चला कोणाकोणाला सवलत मिळाली होती? सकाळच्या चहा देण्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत मिळाली होती का? मग आज त्यांना उपाशी ठेवायचं. बरोबर आहे की नाही? शिक्षा पाहिजे की नाही? कोणी आपल्याला सोयी सुविधा दिल्या नाही, सवलत दिली नाही, तर मग आपल्या मनासारखं झालं नाही की शिक्षा व्हायला पाहिजे ना. तुम्ही शिक्षा देता की नाही? अहो देतो आपण, मना नाही देत. देतो की नाही? देतो देतो. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. बरोबर आहे. आजीसाठी टाळा होऊ द्या. काय म्हणते आजी? आजी सुनाला छान ठेवत असेल. बरोबर आहे की नाही? तू भार्या तू भगिनी, तू भार्या तू भगिनी, तू दुहिता प्रत्येक वीराची माता. तू भार्या तू भगिनी तू दुहिता, तू प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा, या जगाची भाग्यविधाता. भाग्यताईने एक शांत मर्दानी मूवीच्या गाण्यावरती डान्स केला. मला फार आवडतं ते गाणं. मी बघते, मला असं नर्वसनेस आला की मी ते गाणं नक्की ऐकते. एक ऊर्जा मिळते. तुम्ही सुद्धा कधीतरी बघा, त्याच्यातला डान्स बघा, त्याचे बोल ऐका. काही काही गोष्टी आहेत, असं नाही म्हणत की मी इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल हे ते काही चुकीचं आहे. तिथे खूप काही गोष्टी आपल्याला चांगलं सांगणारे आहे, वाईट सांगणारे आहे. पण माझं म्हणणं असते की नेहमी चांगलं घ्यावं. आपण कोणाकडनं काही चांगलंच घेत असतो ना, चांगलं घ्यावं. मोबाईलमधून पण चांगलं घ्यावं. म्हणून मला थोडंसं वाटलं की आता नर्वसनेस आहे किंवा आपण कुठेतरी कमी पडतो. महिलेला अडथळे येणारे खूप असतात ना. सगळे तुम्ही महिला मी महिला अडथळे येणारच आहे. मग तिथे मला असं थोडंसं वाटायला लागलं की मी ते गाणं नेहमी बघत असते. कधी कधी तो मूवी पण बघतो. म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. बोलू का पुन्हा? अरे तुम्हाला